प्रदीप तर माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो मॅडम येतो. थँक्यू. व्हाईट बोर्ड दिसतोय दादा? हो मॅडम दिसतो. ठीक आहे. आपण 4 भाव शिकलो होतो. प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव. रेकॉर्डिंग मी टाकलेली नाहीये, आज टाकेन रात्री. असे 4 भाव आपण कव्हर केले होते मागच्या तासिकेला. काल क्लास झाला नाही, लाईट नव्हते माझ्याकडे. लाईट नसल्यामुळे नेट इश्यू येत होता आणि मग तुम्हाला माझा आवाज पोचला नसता मोबाईलच्या नेटवरती, म्हणून मग मी क्लास नाही घेतला. आज आपण पंचम स्थान शिकणार आहोत. हे जे दिसतंय तुम्हाला खाली
पाच आकडा जिथे 5 लिहिलेला आहे, या 5व्या स्थानाला पंचम स्थान असं म्हणतात. तिथे 1 ते 12 पर्यंत कोणतीही राशी आली, मेष ते मीन पर्यंत, तरीही ह्या स्थानाला पंचम स्थान असंच म्हटलं गेलेलं आहे. फक्त म्हटलं जातं पंचम स्थानात सिंह राशी आली, पंचम स्थानात तुला राशी आली, ही व्याख्या झाली बोलण्याची, तरीही त्याला पंचम स्थान म्हणतात. मग कुंडलिकेतल्या या 5व्या स्थानाला सूत स्थान म्हणतात. सूत म्हणजे काय? सूत म्हणजेच शारीरिक संबंध येतात, लग्नानंतरचे, लग्ना अगोदरचे, हे पंचम स्थान दाखवतं. त्यानंतर त्याला काव्य, विद्या, तनय, त्रिकोण ही पण नावं आहेत. काव्य, विद्या, तनय, त्रिकोण अशी ही 4 नावं आहेत. या स्थानावरून मुख्यतः संततीचा विचार होतो, की पहिली संतान कोणती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, काय असेल, धारण होईल का नाही, गर्भासाठी पिशवीत काही प्रॉब्लेम आहे का, ती व्यवस्थित आहे का, हा जो विचार आहे हे पंचम स्थान दाखवतो. काही ठिकाणी गर्भधारणा होत नाही लेडीजला, मग त्याच्यात इश्यू काय आहे, हे सगळं पंचम स्थान दाखवतं. त्याच्यानंतर तंत्र मंत्र ही जी विद्या आहे, तांत्रिक पण आणि मांत्रिक पण, ही इतपत व्यक्ती प्रबळ आहे का, हे पण पंचम स्थान दाखवतं. त्याच्यानंतर उपासना, दैवी उपासना, त्या व्यक्तीला दैवी उपासना करतोय का तो, किंवा त्याला एखादी दैवी उपासना प्रसन्न आहे का, रिद्धी सिद्धी, हे सुद्धा आपल्याला पंचम स्थानावरूनच कळतं. त्यातून या स्थानात सट्टे, लॉटरी हे सुद्धा बघितलं जातं. आता सट्टे, लॉटरीत पैसा गुंतवलाय का, हे पंचम आणि द्वितीय स्थानाचा ज्यावेळेस संबंध येतो, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की जातकाने पैसा जो आहे तो सट्ट्यामध्ये लावलाय. धनाची स्थिती जर पंचमात दिसतीये किंवा पंचमाची स्थिती धनात दिसते, ती बघायची कशी हे मी तुम्हाला शिकवणार आहे. पण एक एक्झाम्पल सांगते, ते सुद्धा त्या दोघी स्थानाचा संबंध आला की आपण बघतो. त्यानंतर चैनबाजी, चैनबाजी म्हणजे ऐश, सूतस्थान आलं. सूतस्थान म्हणजेच ऐश पण येते. मग ऐशोआरामी जिंदगी हे सुद्धा पंचम स्थान दाखवतं. त्याच्यानंतर व्यवहारात यश, अपयश, व्यवहारात कितपत यश मिळणार आहे, एखादा व्यवहार करतोय व्यक्ती, तो व्यवहार कितपत यश देईल, हे पण पंचम स्थान दाखवतं. का पंचम स्थान दाखवतं? सूतस्थान काय दाखवतं? शारीरिक संबंध. मग संबंध कोणताही असो, व्यवहाराचा असो किंवा शारीरिक असो किंवा कोणत्या पैशांचा असो, कोणताही संबंध असो, संबंध संबंध असतो. म्हणून व्यवहाराचा हा पण संबंधच येतो. मग व्यवहारात अपयश येणार की यश येणार, हे सुद्धा आपल्याला पंचम स्थानच दाखवतं. या स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलंय, हृदय स्थान म्हटलं गेलेलं आहे. पाठ, विवेक, शक्ती, बुद्धी, व्यवहारिक, विद्येतली यश, शिक्षण जे आहे, जातकाचं शिक्षण कशा पद्धतीचं होणार आहे, तांत्रिक होणार आहे की डॉक्टर होणार आहे की बिझनेसमॅन होणार आहे की शिक्षणात अपयश येणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पंचम स्थानावरनं बघतो. त्याच्यानंतर ऋतुप्राप्ती, कामपूर्ती, त्याच्यानंतर रिद्धी सिद्धी प्राप्त, प्रणय, बुद्धीमुळे मिळणारा यश, पंचम आणि प्रथम स्थानाचा संबंध आला की जातक हा अजून बुद्धिमान असतो. कला, क्रीडा हे सुद्धा पंचम स्थान बघतं. त्याच्यानंतर उद्योगाची दिशा, जातकाचा जो उद्योग आहे तो कोणत्या साईड त्याने चूज करायची शिक्षणासाठी, हे सुद्धा पंचम स्थानच दाखवतो. बोला, कोणाचा तरी आवाज आला मला. ठीक आहे. या स्थानाला पुत्रस्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. शक्यतो खूप जणांना प्रथम पुत्र प्राप्ती होते. प्रथम पुत्र प्राप्ती होणार की स्त्री प्राप्ती होणार, हेच कन्या प्राप्ती होणार, हे सुद्धा पंचम स्थान दाखवतं. संततीमधलं
कम कम कमतरता, जसं पांगळे, लुळी जी पण असेल, स्पेशल चाइल्ड जन्माला येतात. प्रथम संतती ही स्पेशल चाइल्ड असणार आहे का? हे पण पंचम स्थानच दाखवतं. त्यानंतर संततीमध्ये सगळ्यात पहिली संतती इथे बघतात. बाकीची संतती आपल्याला पुढे बघावी लागते. पण आपली प्रथम संतती काय आहे? कशी असणार आहे? हे पंचम स्थान आपल्याला दाखवतं. आईच्या संपत्तीचा विचार पंचम स्थानावरनं होतो. कारण चतुर्थ स्थान हे मातृस्थान आहे. मग मातृस्थानापासून पंचम स्थान दुसरं येतं. मग ते आईचं धनस्थान झालं. म्हणून तिथे आईच्या संपत्तीचा विचार केला जातो. संगीत शास्त्र, आपला दुसरा भाऊ. तृतीय स्थान हे आपल्या पहिल्या भावंडाचं स्थान आहे. त्या पहिल्या भावंडापासून तिसरं स्थान मोजलं. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं. तर मग आपला दुसरा भाऊ, दुसऱ्या भावाबरोबर आपलं रिलेशन, त्याच्याशी असलेले संबंध, सगळ्याच गोष्टी द्वितीय स्थान आपल्याला दाखवतो. याला पुत्रस्थान, लक्ष्मी स्थान, त्याबरोबर त्रिकोण स्थान, पनफर स्थान असं म्हटलं गेलेलं आहे. हा जो भाव आहे हा चर भाव आहे. याचा अंमल सिंह राशीवरती आहे. विशेषतः सिंह राशीवर असल्या कारणाने हृदय आणि पाठ याचा कारक हे भाव आहे. हृदय रिलेटेडचे आजार, पाठी रिलेटेडचे आजार जे पण आहे हे पंचम स्थान आपल्याला दाखवतं. या स्थानाचा जो कारक ग्रह आहे, कारक ग्रह गुरु आहे. कारण हे अग्नितत्वाचं स्थान आहे आणि गुरु हा अग्नितत्व राशीचा स्वामी आहे. म्हणून या स्थानावरनं कारक ग्रह गुरु आहे. मग इथे गुरु बसला तर व्यक्ती विद्या प्राप्ती, तत्वनिष्ठता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? कोणाला काही शंका आहे? पंचम स्थानाबद्दल शंका आहे कोणाला? नसेल तर पुढच्या स्थानाकडे बोला योगेश दादा. नाही मॅडम, शंका नाही काही. ठीक आहे. हे आहे 6वं स्थान, षष्ठ स्थान. कुंडलिकेतल्या 6व्या स्थानाला षष्ठ स्थान म्हणतात. 1 ते 12 पर्यंत कोणतीही राशी इथे आली तरीही ती 6वीच राशी म्हटली जाते. या स्थानाला रिपू स्थान असं म्हणतात. असं त्याचं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर याला संसर्ग स्थान म्हणतात. संसर्गजन्य आजार होणार म्हणून, कारण इथे शक्यतो व्यक्तीचा होणारा आजार, त्याच्यावरची सर्जरी, आजार कितपत काळ टिकणार आहे, जन्मता आहे की काही कालांतराने झाला तर त्याचा मृत्यू त्यातच आहे का, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे या षष्ठ स्थानावरनं आपण बघतो. म्हणून याला संसर्ग स्थान असं म्हणतात. इथे मातुल बघितलं जातं, म्हणजे आईचे वडील, सॉरी आईचे भाऊ आणि बहीण. कारण चतुर्थ स्थान आपण मातृस्थान पाहिलं होतं. आपल्या पहिल्या स्थानापासून तृतीय स्थान हे आपलं भावंडांचं स्थान येतं, प्रथम भावंडाचं. तर आईच्या मामा, मावशी यांचं सुख आपल्या आयुष्यात कसं आहे, त्यांच्याशी नाते कशा पद्धतीत आहे, ते आपल्या बाबतीत काय विचार करतात, हे षष्ठ स्थान दाखवतं. कारण आईच्या स्थानापासून तृतीय स्थान कितवं येतंय? तिसरं येतंय. सॉरी, आईच्या स्थानापासून 6वं स्थान हे तिसरं येतंय. म्हणून या स्थानावरून शत्रू पण बघतात. आपले शत्रू, गुप्त उघड जे असतील ते शत्रूंपासून होणारा त्रास या स्थानावरून बघतात. शत्रू, मातुल सुख, मामा, मावशी, अपयश, जातकास होणारा रोग, कोणता पण रोग असेल तो, नोकर, चाकर वगैरे, हाताखालची माणसं यांचा विचार जो आहे हा विचार आपण षष्ठ स्थानावरून करतो. याशिवाय कमर त्यानंतर दुभती जनावर, मग कुत्र वगैरे आपण जे पाळतो त्याचं सुख, व्रण, शारीरिक व्यंग्य, शरीरातली कोणतीही आजार म्हणून शारीरिक व्यंग्य, दुष्कृत्य, व्यक्ती ड्रिंक करणार आहे, जातकाचं जे व्यसन असतं, मग ते स्त्री रिलेटेड असो, दारू रिलेटेड असो, कोणतंही व्यसन असतं जातकाला. आपण असंख्य व्यसन आहेत. त्या असंख्य व्यसनापैकी कोणतंही व्यसन किंवा असंख्य व्यसन या सगळ्या गोष्टी आपण षष्ठ स्थानावरून
बघतो. त्याचबरोबर चोरांपासूनचं नुकसान, चोरी होणार की नाही, दुष्कृत्य, व्यसन, व्यसनी संगत, आपले मित्र कसे असतील, संगत कशी आहे, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, जार कर्म, जे वाईट कर्म आहे, तो हे जातक करणार आहे का? हे सगळ्या इथे पाहिलं जातं. गुप्त शत्रू, गुप्त आजार, आजोळची स्थिती, उलाढाल, म्हणजे जेवढ्या वाईट गोष्टी आहे आयुष्यातल्या त्या सर्व वाईट गोष्टी इथे पाहिल्या जातात. त्याचबरोबर पत्नीची कुंडली असेल तर पतीचा मोठा आजार, पतीची कुंडली असेल तर पत्नीचा मोठा आजार, आयुष्यात होणारा आजार, ते सुद्धा इथे पाहिले जातं. ज्यावेळेस इथे ग्रहांची स्थिती पडते त्या पद्धतीने ते आजार पण आपल्याला इथे कळतं. परत पहिल्या अपत्याची जी संतती आहे, म्हणजे आपलं जे पहिलं अपत्य आहे, मुलगा असो मुलगी असो, त्याची संतती म्हणजे नातवंड, त्यांचं सुख. आता खूप जण असतात पहा, नातवंडांचं सुख न बघताच मृत्यू पावता. काही जणांना मूलबाळच होत नाही, काही जणांना नातवंड असतात पण ती त्यांच्यापासून दूर असतात, काही जणांबरोबर लाईफ टाईम नातवंड असतात. हे जे सुख आहे, हे सुख सुद्धा आपण षष्ठ स्थानावरून बघतो. औदार्य, क्षुद्र बुद्धी, हे पण या स्थानावरनं बघितलं जातं. या स्थानाला उपचय स्थान म्हणतात. षष्ठ स्थान हे खराब स्थान आहे. 12 स्थानांमधलं हे पहिलं स्थान आहे, जे की हे खराब स्थान आहे. तसंच त्याला अपोक्लिन स्थान सुद्धा म्हणतात. याची जी दिशा आहे, वायव्य दिशा आहे. हे दुःख स्थान आहे. हे स्त्री भावाचं स्थान आहे. याचा रंग काळा आहे. याचा हा भाव स्थिर आहे. याचा अंमल कन्या राशीवर असल्याने इथे पोटाची आतडी, नाभी यांचा विचार केला जातो. मग पोटाचे होणारे आजार, मग काही असेल जसं पोटा रिलेटेड कॅन्सर असेल, अपेंडिक्स असेल, जे पण असेल ते, लिव्हरचे इश्यू असतील किंवा पाईल्स सारखा त्रास असेल, हे सगळे पचन, अपचय, ह्या सगळ्या गोष्टी षष्ठ स्थानावरून बघतात. या स्थानाचा कारक ग्रह मंगळ आणि शनी आहे. दोन्ही आले तर कारकत्व कमी होतं. एकच ग्रह तिथे पाहिजे. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? कारण दोन्ही शत्रू जर एका घरात बसले तर सगळं बिनसतं. कोणाला काही शंका आहे इथं? नाही. मॅडम, बोला. हॅलो. हा मॅडम, बोला. ते पती पत्नीच गुप्त शत्रू म्हणजे काय? गुप्त आजार म्हणाले मी. हो. पुढे आहे सप्तम स्थान. कुंडलिकेतल्या 7व्या स्थानाला जाया स्थान म्हणतात. त्याला स्त्री स्थान सुद्धा म्हणतात. त्याला भागीदारी स्थान सुद्धा म्हणतात. अशी ही सप्तम स्थानाची नावं आहे. 1 ते 12 पर्यंत कोणतीही राशी जरी तिथे आली तरीही त्याला सप्तम स्थान म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाला प्रणय स्थान सुद्धा म्हणतात. इथे विवाह, बायको, पत्नी ही सुद्धा नावं दिलेली आहे. या स्थानाला जसं प्रथम स्थानाला लग्न स्थान म्हणतात, तसं सप्तम स्थानाला विवाह स्थान असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला भार्य स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पती पत्नी स्थान. मी फक्त पत्नीचाच विचार सप्तम स्थानावरनं करते. अष्टम स्थानावरनं आपण पतीचा विचार करतो. स्त्री, आयुष्यात येणारी स्त्री, ती कशा पद्धतीने येणार आहे? चांगली येणार आहे, लव्ह मॅरेजची येणार आहे. ज्यावेळेस पंचम आणि सप्तम स्थानाचा येतो त्यावेळेस व्यक्ती लव्ह रिलेशनशिप मध्ये असतो, लव्ह मॅरेज करतो. आणि सप्तम स्थान जर प्रॉपर गुरुच्या राशीत असेल तर व्यक्ती अरेंज मॅरेज करतो. ती स्थिती आपल्याला शिकायची आहे. पण येणारी स्त्री ही धार्मिक असणार आहे, अधार्मिक असणार आहे, जॉबवाली असणार आहे, तिची विचार करण्याची पद्धत कशी आहे, ती कशी आहे, हा सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, सरासरी विचार आपण सप्तम स्थानावरनं करत असतो. मग स्त्री सुख, जी पण स्त्री येणार आहे तिच्याशी आपल्या आयुष्यात वाद होणार आहे, तिचं सुख आपल्याला कुठपर्यंत आहे, ती आपल्या चढउतारीत आपल्याला साथ देणार नाही देणार, ह्या रिलेटेड संपूर्ण विचार आपण सप्तम स्थानावरनं करतो. त्यानंतर विवाह,
विवाह कशा पद्धतीत होणार, अरेंज मॅरेज होणार, लव्ह मॅरेज होणार, कोर्ट मॅरेज होणार, की साधारण होणार, हाय फाय होणार, ह्या सगळ्या गोष्टी याचा विचार करतो. त्याच्यानंतर भागीदारीचा व्यवहार. सप्तम स्थान मी काय बोलली, भागीदारी स्थान आहे. आपण आपलं आयुष्य एखाद्या व्यक्तीबरोबर वाटणं, मग तिथे काय आली, भागीदारी आली. ती फक्त सप्तम स्थानाचीच भागीदारी आली. तर सप्तम स्थान हे भागीदारी स्थान पण आहे. मग व्यापारात जी भागीदारी आपण करतो, त्या भागीदारीत आपल्याला यश आहे का? बिझनेसमध्ये, पार्टनरशिपमध्ये यश आहे का? या पण गोष्टी आपण सप्तम स्थानावरून बघतो. युद्ध कशा पद्धतीचं होईल, कोर्टातील खटले, आता भागीदारी आली, हे सगळं आलं. विवाह आला म्हणजे घटस्फोट आला, दोन विवाहाचे योग येणं, हे सुद्धा सप्तम स्थान दाखवतं. घटस्फोट आला म्हणजे कोर्ट आलं, मग कोर्टा रिलेटेड आपल्याला कोर्टात जाणं येणं आलं. मग कोर्टा रिलेटेड गोष्टी सुद्धा इथेच बघतात, की जातकाला आयुष्यभर कोर्टाच्या खस्ता आहे का? मग त्या कोणत्याही कारणाने असो, शेतीच्या असो, कोणत्याही असो, फक्त कोर्टाच्या खस्ता. मग कोर्टातील खटले, उघड प्रतिस्पर्धी म्हणजे उघड शत्रू, याच्या आधी आपण गुप्त शत्रू पाहिले, आता उघड शत्रू यांचा विचार इथे करतो. त्याच्यानंतर आपलं ओटीपोटाचे आजार, व्यभिचार, वैवाहिक जीवनाचं सौख्य, व्यवसाय निमित्ताचे प्रवास, प्रतिस्पर्धी, हेवे दावे, कलह, आयुष्यात होणारे क्लेश, गमन आगमन, वैद्यकीय स्थलांतर, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जो आहे तो सप्तम स्थानावरून करतो. त्यानंतर आपल्या भावंडांची मुलं, आपले जे बंधू आहे त्या बंधूंची मुलं आपण कुठून बघतो, सप्तम स्थानावरून, प्रथम भावंडांची. आता कशी, तर प्रथम स्थान हे आपलं स्वतःचं स्थान आहे, पंचम स्थान हे आपल्या मुलाचं स्थान आहे. ओके, म्हणजे आपल्या स्थानापासून पाचवं स्थान कोणाचं आलं, आपल्या मुलाचं आलं. मग इथे तृतीय स्थान हे भावंडाचं स्थान आहे. मग त्याची मुलं पाहिजे असेल तर 1, 2, 3, 4, 5. मग सप्तम स्थान काय आली, आपल्या भावंडांची मुलं आली. त्यानंतर वडिलांचं घर, पित्याचं घर कशा पद्धतीत असेल, त्याचं सुख आपल्याला आहे का, हे सुद्धा पाहिलं जातं. आपल्या आयुष्यात मिळणारा दर्जा, अधिकार, व्यवसायाचा विचार, वैद्यकीय स्थलांतर, पत्नी, हे सगळं आपण सप्तम स्थानावरनं बघतो. याला केंद्रस्थान असं म्हणतात. त्याची जी दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, गुलाबी रंग आहे, चर भाव हा आहे, याचा अंमल तुला राशीवर आहे. त्याचबरोबर बस्ती, मूत्रपिंड यांचा हा स्थान कारक आहे, यांच्या रिलेटेड तो आजार दाखवतो. याचा जो कारक ग्रह आहे, कारक ग्रह शुक्र आहे. समजलं सगळ्यांना सप्तम स्थान? कोणाला काही शंका आहे सप्तम स्थानाबद्दल? मॅडम दिशाच्या पुढे काय म्हटल्या? कशाच्या पुढे? पश्चिम दिशा, गुलाबी रंग. याचा अंमल तुला राशीवर असल्या कारणाने बस्ती आणि मूत्रपिंड हे त्याचा कारकत्व शरीर आहे. त्याच्या रिलेटेड आपण आजार बघतो तिथे. मॅडम बोला. हे उघड शत्रू आणि गुप्त शत्रू म्हणजे काय? गुप्त शत्रू म्हणजे आपल्याला लपून त्रास देणारे, उघड शत्रू म्हणजे आपल्या समोर त्रास देणारे. हम्म अजून काही शंका कोणाला? ठीक आहे, आपण नेक्स्ट पाहूया. आपलं PDF मध्ये लिहिलेलं आहे. हो, PDF मध्ये लिहिलेलं आहे. PDF वाचा नाही तुम्ही. हे आपलं 6व्या स्थानाचं पत्नीचे गुप्त शत्रू म्हणजे बायकोचे गुप्त शत्रू आता प्रत्येकाला असतात ना. आता मी बिझनेस मध्ये आहे, मला गुप्त शत्रू हे मलाही माहिती, मला गुप्त शत्रू आहे. जेव्हा आपण ऑफिस बिझनेस मध्ये सांभाळतो तेव्हाच आपल्याला गुप्त शत्रू तयार होतात. आता मला स्वतःला शत्रू आहे, कारण मी लहान वयात सक्सेसमेंट मिळवलं, सख्खे चुलते वगैरे ही लोक माझी शत्रुत्व हो. झालेली आजच्या स्थितीला. हे शत्रू आहे माझे, समजलं. हे उघड शत्रू झाले.
बाहेरून मला कोणतरी त्रास देणार आहे. जसं आता मी क्लासेस घेते, एखादा येईल अचानक कोणाला पिन मारून देईल. त्यांचे क्लासेस व्यवस्थित नाहीये, ग्रँड नाहीये, असं तसं खूप काही आहे. पण ती पिन कोणी मारली हे मला माहित नाही किंवा माझ्या मिस्टरांना माहित नाही. म्हणून माझा जो त्रास आहे तो माझ्या मिस्टरांना पण होणार. मग ते गुप्त शत्रू कोण आहे हे शोधणं आहे. ती गुप्त शत्रू. ते आपण षष्ठ स्थानावर बघतो की नेमके गुप्त शत्रू कोण आहे. आपले काका चुलते आहे, मित्रमैत्रिणी आहे, आप्तजन आहे, कोण आहे ते आहे. ते बघणं म्हणजे गुप्त शत्रू. ओके मॅडम. हम्म. पुढे अष्टम स्थान. सातकाच्या अष्टम स्थानाला मृत्यू स्थान म्हटलं गेलेलं आहे. आपल्या मृत्यूची नोंद ही अष्टम स्थानावर ठरलेली असते. मृत्यू कसा होईल, कशा पद्धतीने येईल, ऍक्सिडेंटली येईल, चांगला येईल, अल्प आयुष्य असेल, किती वेळेस विघ्न येतील, मृत्यू तुल्य विघ्न किती वेळेस होईल, जी सर्जरी करू षष्ठ स्थानावर आपण आजार बघू, सर्जरी होणार की नाही, जी सर्जरी करू ती सक्सेस होईल का नाही, हे अष्टम स्थान दाखवतं. ही जी स्थिती आहे ही बघण्याचं स्थान म्हणजे अष्टम स्थान. याला आयुष्य स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. याला जीवित स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या स्थानावरून मृत्यूचं निदान, अकल्पित लाभ, मृत्यू संबंधित सर्व प्रकारचे व्यवहार. मग मृत्यू संबंधित सर्व, तुम्ही म्हणाल अरे मृत्यू झाला कोणता व्यवहार आहे? मृत्यू संबंधी व्यवहार म्हणजे काय? आपण जी पॉलिसी काढतो की आफ्टर डेथ, माझ्या आफ्टर डेथ नंतर मला इतके इतके पैसे मिळणार, ते नेमकी माझ्या फॅमिलीला मिळणार की नाही. खूपदा असं होतं आपण पॉलिसी काढल्यानंतर आपल्याला ते पैसे मिळत नाही, हे पण आहे. मग विमा, त्याला आपण पॉलिसी म्हणजेच विमा म्हणतो. मग ते विमे कोणतेही असो, मृत्यूनंतरचे असो किंवा कसे विमे असो, विम्याचा कधी आयुष्यात फायदा होईल का, हे अष्टम स्थान दाखवतं. खूप जणांना विम्यामध्ये लॉस होतो. बिफोर डेट पण आणि आफ्टर, म्हणजे लग्नाच्या अगोदर, हे सॉरी, मृत्यूच्या अगोदर पण लॉस होतो, मृत्यूनंतर पण होतो. कधी कधी आजारपणासाठी आपण विमा काढलेला असतो की मला ऍडमिट केलं तर हे पैसे, विम्याचे पैसे येतील बुवा. असं असतं ना, ऍडमिट 24 तास ऍडमिट केल्यावर कंपनी पैसे देते विम्याचे. तर मग ते पैसे आपल्याला मिळणार का? मग तो विमा कोणताही असो, आपण जिथे काम करतोय त्या कंपनीचा असो, आपण स्वतः खाजगी काढलेला असो, LIC असो, कोणतीही असो, ते पैसे. त्यानंतर अचानक द्रव्य प्राप्ती, विम्याचे पैसे आले म्हणजे अचानक द्रव्य प्राप्ती आली, कुठूनही आपल्याला पैसा मिळणार का? स्त्रीकडून होणारी धनप्राप्ती, याला पतिस्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मग जी पत्नी आहे तिचं ते पतीचं स्थान येतं. पती कशा पद्धतीने मिळेल, कसा मिळेल, किती सुख मिळेल, हे अष्टम स्थान दाखवतं. त्यानंतर पत्नीची पतीची कुंडली असेल म्हणजे मुलाची कुंडली असेल तर मुलाच्या सासरवाडीकडनं होणारी धनप्राप्ती, प्रॉपर इस्टेट, प्रॉपर्टी, इस्टेट, पैसा, धनप्राप्ती, धनाची स्थिती कशी असेल सासरवाडीची, हे अष्टम स्थान दाखवतं. त्याच्यानंतर मृत्यूपत्राद्वारे मिळणारं धन, विमा, भुयार, आयुष्य, अन्नसुख, जनेंद्रिय, अपमृत्यू, गंडांतर, अपघात, ऍक्सिडंट, विघ्न, आयुष्यात येणारं प्रत्येक विघ्न, मग दलाली, पराभव, या सगळ्या जे गोष्टी आहे, मरणाच्या गोष्टी, ह्या सगळ्या आपण अष्टम स्थानावरनं बघतो. त्याचबरोबर परस्त्री संबंध, बाहेर पुरुषाची कुंडली असेल तर त्याचा परस्त्री संबंध प्रॉपर किती दिवसापासून चालू आहे, कसा चालू आहे, त्याच्यातच तो त्याच्या मृत्यूपर्यंत त्या स्त्रीशी संबंध ठेवणार आहे का, या सगळ्या गोष्टी अष्टम स्थान दाखवतो. प्रेम, आदर वाटणारी व्यक्ती किंवा विरोध, गुप्त गोष्टी, आयुष्यात करणारे गुप्त गोष्टी, ज्या घरापर्यंत कळू द्यायच्या नाही, अशा हाईड गोष्टी, त्या सुद्धा अष्टम स्थान दाखवतो. आकस्मिक स्थित्यंतर, घडामोडी, भागीदारी, उघड शत्रू इथे पण बघतात. तिसऱ्या भावंडाचा पैसा, पहिल्या भावंडाचा आजार, हे आपल्याला अष्टम स्थान दाखवतो. याची दिशा जी आहे ही नैऋत्य दिशा आहे. हा स्त्री भाव आहे, याचा रंग हिरवा काळा आहे. हा स्थिर आहे, स्त्री भाव असून हा स्थिर भाव आहे. याचा अंमल वृश्चिक राशीवर असल्याने गुहेंद्रिय आणि प्रज्योत उत्पादनाची इंद्रिय,
याचा विचार या स्थानावरून केला जातो. याचा कारक ग्रह शनी आहे. जर अष्टम स्थानात जर शनी आला ना, कसाही असू द्या, तो व्यक्ती म्हातारा त्याचा हाडाची झीज होईपर्यंत तो जगतो, लवकर मरत नाही. अष्टम स्थानात जर शनी आला तर तो कष्ट खूप देतो, परंतु तो दीर्घकाळ आयुष्य देतो. आणि अष्टमात चंद्र मंगळासारखी स्थिती आली, चंद्र हा अल्प आयुष्य बनवतो, मंगळ हा ऍक्सिडेंटली मृत्यू देतो. खूप काही ग्रहांची स्थिती आहे, ती मी शिकवेन तुम्हाला. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? कोणाला काही शंका आहे अष्टम स्थानाबद्दल? पुढे आपण बघणार आहोत नवम स्थान. नवम स्थाना कुंडलिकेच्या नवम स्थानाला धर्मस्थान असं म्हणतात. धर्मस्थानाबरोबर याला भाग्यस्थान सुद्धा म्हणतात, वर्धन स्थान म्हणतात, पितृस्थान म्हणतात, पूर्व भाग्य म्हणतात, स्थान म्हणतात. या स्थानावरून धर्म, श्रद्धा, तप, तीर्थयात्रा, त्याचबरोबर धर्मक्रिया, धर्मासाठी करणाऱ्या क्रिया, दैवी साक्षात्कार, लोकशिक्षण, कीर्ती, यश, अपयश, भाग्य, भाग्योदय, तीर्थयात्रा, धर्मक्रिया, जलपर्यटन, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या साधू संतांचे दर्शन, या सगळ्या गोष्टी, वेद पठण, याज्ञिकी करणं, वेदांत शिकणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे नवम स्थान दाखवतं. आपण खूपदा म्हणतो पण मी किती कष्ट केले यार, माझं भाग्य मला काही साथ देत नाही, आपण असं खूपदा म्हणतो. ते भाग्य जे बघायचं असतं ते नवम स्थान दाखवतं, की आपलं आयुष्य कशा पद्धतीने आपल्याला आपलं भाग्य साथ देईल. खूपदा खूप शिक्षण घेऊन पण जॉब न लागणं, हे नवम स्थान ज्यावेळेस बिघडलेलं असतं त्यावेळेस आपलं भाग्य बिघडलेलं असतं, म्हणून आपल्याला जॉब वगैरे लागणं अशक्य असतं. त्यानंतर आपण इथे मी बोलली धर्मयात्रा, इथे आपण प्रवास बघतो, फक्त धर्माचा प्रवास. धर्म साठी म्हणजे आपल्या देवांसाठी किती प्रवास करणार आहे, किती तीर्थयात्रा करणार आहे, किती तीर्थक्षेत्री जाणार आहे, या गोष्टी. हा जाता किती कट्टर धर्मवादी आहे, त्याला धर्माच्या रिलेटेड किती प्रेम आहे, हा सनातनी आहे की नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण या नवम स्थानावरनं बघतो. या स्थानाला बुद्धिस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थान पुरुष भाव आहे. या स्थानाची दिशा नैऋत्य आहे, त्यातून हा चर भाव आहे. याचा अमल धनुराशीवर असल्या कारणाने मांड्या आणि कमरेवर आहे. त्याची रचना, त्याच्या रिलेटेड आजार आपण बघतो. याचा कारक ग्रह रवी आणि गुरु आहे. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? कोणाला काही शंका नवम स्थानाबद्दल? ते निवृत्ती दिशा धनु राशीवर अंमल निवड असल्या कारणाने मांडी आणि कमर हे नवम स्थान दाखवत. पुढे आहे दशम स्थान. कुंडलिकेचं हे 10वं स्थान आहे. त्यातून याला कर्मस्थान म्हणतात, पितृस्थान म्हणतात, याला मुद्रास्थान म्हणतात, याला राज्यस्थान म्हणतात. त्याचबरोबर या स्थानावरून सगळ्यात पहिले आपण पितृसुख बघतो. वडिलांचं सुख कशा पद्धतीत आहे. काही जणांचे लहानपणी वडीलच जातात, मग काही जणांना वडील असूनही ड्रिंक वगैरे करतात, सुख देत नाही. हे सगळ्याच गोष्टी, आपल्या वडिलांशी न पटणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला दशम स्थानावरनं कळतात. आयुष्यात मिळणारे अधिकार, मग अधिकार कोणत्याही प्रकारचे असो, ते अधिकार बघायचं स्थान म्हणजे दशम स्थान. आपण आपला जो जन्म झालाय तो कर्मासाठी झालेला आहे. मग आपण आयुष्यात कोणतं कर्म करणार आहे. जरी शिक्षण घेतलंय तर शिक्षण, डॉक्टर जरी झाले तर डॉक्टर रिलेटेडच कर्म करणार आहे, की बिझनेस टाकणार आहे, की मेडिकल करणार आहे, हे जे सगळे वेगळं वेगळं. त्यांना शिक्षण घेऊन पण वेगळा साईड चूज करता पैसा कमवण्याची. ती इन्कम ह्या ज्या गोष्टी आहेत
मेन आपला जन्म कोणत्या कर्मासाठी झाला हे कर्म बघायचं स्थान म्हणजेच दशम स्थान. हातून घडणारे बरे वाईट कृत्य. हातून घडणारे बरे वाईट कृत्य म्हणजेच दान, जप, होम, हवन ही चांगली कृत्य. त्याच्यानंतर दान वगैरे हे जप कृत्य किंवा वाईट कृत्य, कोणाला त्रास देणं आहे, ड्रिंक करणार आहे, ही पण कर्म इथे कळतात. त्याच्यानंतर यज्ञ याग करणार आहे का, मानमन्यता, उद्योगधंदा करणार आहे, पोलीस ऑफिसर बनणार आहे, नोकरी करणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या दशम स्थानावरून बघितल्या जातात. त्यानंतर राजकारण, कीर्ती, जय, अपजय, त्याच्यानंतर खूप जणांचं लहान वयात नाव उंच होतं, ती नावलौकिकता ही पण दशम स्थान दाखवतो. राजकारणात मिळणारे यश, प्रत्येक गोष्टीत मिळणारा अधिकार, हे सुद्धा आपल्याला दशम स्थानावरून बघितलं जातं. याच्यावर जातं दशम स्थानात जर शनी आला तर न्यायाधीश वगैरे होणं, मंगळ आला तर डॉक्टर, पोलीस होणं, रवी आला तर सरकारी गव्हर्नमेंट जॉब असणं, ही पण ग्रहांवर स्थिती डिपेंड असते. त्यावेळेस आपण जॉब, नोकरी ह्या गोष्टी बघतो. या स्थानावरनं पहिल्या भावंडांचा मृत्यू, त्याच्यानंतर मुलांची दुखणं यांचा आपण विचार करतो. या स्थानाला केंद्रस्थान म्हणतात. याची जी दिशा आहे, याची दिशा जी आहे दक्षिण दिशा आहे, हा स्त्री भाव आहे. स्त्री भाव म्हणजे चंचलता वगैरे ह्या गोष्टी आल्या, परंतु हा स्थिर पण आहे. स्त्री आहे परंतु स्थिर आहे. या स्थानाचा अंमल मकर राशीवर असल्या कारणाने गुडघे आणि घुटणे जे ढोपर असतात ना, डोपरांवर त्याचा अंमल आहे. याचे जे कारक ग्रह आहे रवी, गुरु, बुध आणि शनी, ही 4 ग्रह या स्थानाची कारक ग्रह आहे. रवी, बुध, गुरु, शनी. आता ही 4च ग्रह का? रवी सरकारी नोकरी देतो, गुरु जॉब प्लस नोकरी देतो, बुध हा व्यवसाय देतो आणि शनी सुद्धा नोकरी देतो. म्हणून ही 4 ग्रह जी आहे या स्थानाची कारक ग्रह आहे. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? 10व्या स्थानाबद्दल कोणाला काही शंका मॅम, आहे? तुम्ही लेट जॉईन झाले, तुम्ही 4 शंका स्थान विचारू सांग नका. ना. रवी. रवी, नाही, आता जॉईन ऐकलं मी, पण ते रवी, गुरु, बुध, शनी. रवी, बुध. गुरु, शनी. ठीक आहे मॅम. पुढे आहे एकादश स्थान. कुंडलिकेच्या 11व्या स्थानाला आयस्थान म्हणतात, त्याला लाभस्थान म्हणतात, त्याला रुद्रस्थान म्हणतात. आय म्हणजे काय? येणारा पैसा. जे पण आयुष्यात आपण करतोय त्या गोष्टीचा आपल्याला होणारा लाभ, हे आपण एकादश स्थानावरनं बघतो. या स्थानावरून अनेक प्रकारचा लाभ, आशा, आयुष्यात जी पण इच्छा व्यक्त केलेली त्या इच्छेचा भंग होणार आहे, की ती इच्छा आपल्याला लाभकारक करणार आहे किंवा इच्छा व्यक्त केली तिथे तर ती लगेच उतरणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपण 11व्या स्थानावरून करतो. मग नाना प्रकारचा पैसा, द्रव्य लाभ, बिझनेस मध्ये होणारा कोणताही लाभ, कोणत्याही प्रकारचा लाभ, आप्तजनांच्या भेटी आहे, मोठ्या मोठे काम आहे, टेंडर पास होणं आहे, कशाही प्रकारचा लाभ जो पण आहे तो 11व्या स्थानावरून बघतो. हत्ती, घोडे, वाहन, ऐश्वर्य, मित्रसुख, मित्र, सार्वजनिक कार्य, मंत्रीपद, ज्येष्ठ धन, कार्यापासून मिळणारा मोबदला, वडिलांची उलाढाल, आप्तवर्गाची भेट, असे आशा, बापाचं द्रव्य, पहिल्या भावाचं धर्माचरण म्हणजे पहिल्या भावाचं धर्मा रिलेटेडचं प्रेम. त्यानंतर 5वं भावंड, आपल्या आईचा मृत्यू, कारण चतुर्थ स्थानापासून हे स्थान 8वं स्थान येतं. मुलांचे शत्रू, मृत्यू, मुलं 5म स्थानापासून हे स्थान 6वं येतं. म्हणून या स्थानाचा विचार होतो. या लाभस्थानाला लाभस्थान किंवा उपचय स्थान असं म्हणतात.
याला पन्फर स्थान सुद्धाही म्हणता. याची जी दिशा आहे आग्नेय दिशा आहे. हाचा पुरुष भाव आहे, केशरी रंग आहे, भाव चर आहे, भावाचा अमल कुंभ राशीवर आहे आणि त्यामुळे पोटरे आणि घोटे यांचा विचार आपण एखाद्या स्थानावरनं करतो. या स्थानाचा कारक गुरु आहे. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? मी एक गोष्ट सांगायची विसरले तुम्हाला. द्वितीयची संतान आहे ती सप्तम स्थानावरनं बघता, तृतीय संतान नवम स्थानावरनं बघता आणि चतुर्थ संतान ही एकादश स्थानावरनं बघता. प्रत्येक स्थानाच्या तिसऱ्या भावावरनं एक एक संतान आपण बघतो. पुढे आहे मॅडम द्वादश स्थान. द्वादश स्थान म्हणजे बोला. हे पन्फर स्थान म्हणजे काय? हे सांगेल तुम्हाला पुढे आपण जाऊ तेव्हा. फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही. 12व्या स्थानाला व्ययस्थान म्हणता, द्वादश स्थान म्हणता, मोक्षस्थान म्हणतात, शयनस्थान सुद्धा म्हणतात. या स्थानावरून मोक्ष, गुप्त विद्या, जी तांत्रिक विद्या असते ना, गुप्त ब्लॅक मॅजिक, दुसऱ्याला मारून टाकणे वगैरे किंवा कोणाचं काही करणे, याच्या काय करता उलटी बावली असं काही म्हणतात ना, त्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी व्यक्ती करणार आहे का, किंवा त्याला त्या गोष्टी कोणी त्या गोष्टी करून त्याला त्रास देणार आहे का गुप्त विद्येचा, ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी आपण व्ययस्थानावरून बघतो. याला आध्यात्मिक विद्या पण म्हटलं गेलेलं आहे. आता तांत्रिक विद्या आली त्याला अध्यात्म जॉईंट आहे. जसं जे तांत्रिक असतात ते महादेव भक्त पण असतात, जे तांत्रिक असतात ते गोरक्षनाथांचे भक्त पण असतात. म्हणून आध्यात्मिकता तिथे येते, किंवा काली मातेचे असतात. म्हणून आध्यात्मिक विद्या ह्याच्याकडे येते. त्यानंतर कैदी, पोलीस कोठडी आयुष्यात होणार आहे का, गुप्त शत्रुत्व, दंड, राजकीय संकट, आत्महत्या व्यक्ती करू शकतो का आयुष्यात. खूप जण आत्महत्येची धमकी देतात, परंतु तो प्रबळ करेल का, हे सुद्धा व्ययस्थान दाखवतं. या गोष्टींचा विचार आपण व्ययस्थानावरून करतो. ह्याला भोगस्थान सुद्धा म्हटलं गेलेलं. आयुष्यात जी कर्म करतो ते आपण शेवटच्या मिनिटाला मोजत असतो म्हातारपणी. ती म्हातारपणाची अवस्था म्हणजे व्ययस्थान आहे. ती कर्म कशी केली आहे, मग त्याचा भोग आपल्याला आहे का, हे सुद्धा आपल्याला व्ययस्थान दाखवतं. या स्थानावरून डावाडोळा, पावलं, दुःख, दंड, स्वार्थ, दिवाळं, धननाश, फाशी, जुगाट, रोग, पिशाच्य बाधा, पशूंची खरेदी विक्री, कर्ज, दुष्कृती, निद्राभंग, रुग्णालय, दारूच्या भट्ट्या, त्याच्यानंतर चोर, दरोडेखोर, याचेकरू, यांच्याकडून होणारी मारहाण, दुःख, विपत्ती, शोक, द्वेष, छळ, पहिल्या भावंडाचा धंदा, त्यानंतर पती पत्नीचे दुखणं, आपल्या काका चुलते आत्या यांचा विचार व्ययस्थानावरून होतो. या स्थानाला सगळ्यात खूप वाईट स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाला दुःख स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हा भाव जो आहे हा स्त्री भाव आहे. त्याचा रंग हिरवा आहे. त्याच्यानंतर याचा अमल मीन राशीवर असल्या कारणाने याचा जो अमल आहे हा पाऊलांवर आहे. जी पाऊलं असतात ती. याचा कारक ग्रह शनी आहे. आता तुम्ही खूपदा ऐकलेलं असेल की पाऊलं असतात, त्या पाऊलांवर भविष्य असतं, ज्याला आपण सामुद्रिक शास्त्र म्हणतो. जर खोलवर पाऊल उमटली तर ते व्यक्ती घरात आल्यावर पैसा अडका हे सगळं टिकतं. सपाट पाऊलं उमटली तर पैसा अडकत जातो. ही जी स्थिती बघायची आहे तर हे आपल्याला व्ययस्थान सुद्धा दाखवतो. खूपदा आपल्याला मुलाकडचे किंवा मुलीकडच्या सांगत नाही, शक्यतो मुलींची सपाट पाऊलं जर असतील तर ती सपाट पाऊली म्हटली जाते. घरात तिच्या येण्याने पैसा जातो, टिकत नाही. जे पण ऐश्वर्य आहे ते जातं. ते आपण व्ययस्थानावरनं बघू शकतो. ते बघायचं कसं हे पण मी तुम्हाला शिकवणार. आतापर्यंत आपण 12 भाव पाहिले. प्रथम स्थानाला बुद्धिस्थान म्हणतात. प्रथम स्थानावरून आपण आपल्या शारीरिक शरीराचा विचार करतो, चेहऱ्याचा विचार करतो, डोकेदुखी, वडिलांची आई, आईचे वडील बघतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रथम स्थानावरनं बघतो. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात, कुटुंब स्थान म्हणतात. कौटुंबिक स्थिती, धनाची स्थिती आपण बघतो. पतीचा मोठा आजार, पत्नीचा मोठा आजार बघतो, सट्टे जुगार बघतो. त्याच्यानंतर
आपण शारीरिक विचार म्हटला तर मान वगैरे यांचा विचार तिथे करतो. त्याचबरोबर उजव्या डोळ्याचा आपण तिथे विचार करतो. तृतीय स्थानावरून आपण भावंडांचा विचार करतो. आपल्या आयुष्यात करणारे पराक्रमांचा विचार करतो. त्याच्यानंतर कंठमाधुर्य, गळा वगैरे आवाज यांचा विचार आपण तिथे करतो. त्यानंतर डेअरिंग जी असते ती आपल्याला तृतीय स्थान दाखवतं. त्यानंतर चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हणतात. आईचं सुख, सगळ्या प्रकार गोष्टींचं मिळणारं सुख, जमीन, प्रॉपर्टी आयुष्यात होणार की नाही हे चतुर्थ स्थान आपल्याला सांगतं. त्याचबरोबर आपण इथे अ, छाती वगैरे छातीचे होणारे आजार बघतो, पोटाचे होणारे आजार बघतो. पंचम स्थानावरनं आपण अफेअरचा विचार करतो. पंचम स्थानाला आपण क्रीडास्थान म्हटलं गेलेलं आहे. शारीरिक संबंध आपण इथे बघतो. त्यानंतर अनुष्ठान, शिक्षण हे पण पंचम स्थानावरूनच आपण बघतो. पंचम स्थानावरून आपण आपली पहिली संतान बघतो. षष्ठ स्थानावरनं आपण आपले शत्रू, गुप्त शत्रू, गुप्त शत्रूंचा विचार करतो. मामा मावशींचा विचार करतो. अनन्य रोगांचा विचार करतो. त्याचबरोबर व्यसन याचा पण विचार करतो. सप्तम स्थानाला भागीदारी स्थान म्हणतात. इथे आपण आपल्या स्त्रीचा विचार करतो. आयुष्यात करणारी भागीदारी, कोर्ट कचेरी भागीदारी ही आपण बघतो. त्याचबरोबर अष्टम स्थानावरनं आपण आपला मृत्यू बघतो. मृत्यू स्थान म्हणतो. विम्याचा होणारा फायदा बघतो. विम्यात पैसा गुंतवावा की नाही हे आपल्याला अष्टम स्थान दाखवतं. नवम स्थानाला भाग्यस्थान म्हणतो. धर्मयात्रा, भाग्य कितपत आपल्याला साथ देणार आहे, भाग्या रिलेटेड गोष्टी आहे का, हे सगळं आपण नवम स्थानावरनं बघतो. दशम स्थानाला पितृस्थान म्हणता, कर्मस्थान म्हणता. आयुष्यात करणारी कर्म, अधिकार, राज्यपद, नावलौकिकता मिळेल का हे आपल्याला दशम स्थान सांगता. एकादश स्थानाला लाभस्थान, रुद्रस्थान म्हणता. आयुष्यात होणारा लाभ, कष्ट न करता मिळणारा मोबदला, नाव हे सगळा लाभ आपण एखाद्या स्थानावरनं बघतो. पुढे तर मोक्ष स्थान, आयुष्यात आपल्याला मोक्ष मिळेल का, आपल्याला आपला अख्खा पैसा जो कमवलाय तो खर्च होणार आहे का, वाईट संगत लागणार आहे का, जी पापं केली ते पापाचं क्षालन आपल्याला इथेच करावं लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण व्ययस्थानावरनं बघतो. त्याबरोबर काका आणि आत्या यांचा विचार सुद्धा आपण व्ययस्थानावरनं बघतो. त्या अशा आपण 12 स्थानं पाहिले आणि 12 स्थानांचा आपण अभ्यास केला. तर या 12 स्थानाबद्दल कोणाला काही शंका आहे का? असेल तर विचारू शकता. तर मला पंचम स्थान नीट नाही कळालं. पंचम स्थान नीट नाही कळालं. ठीक आहे. कुंडलिकेतल्या 5व्या स्थानाला सूतस्थान म्हणतात. या स्थानावरून विद्या, तनय बघितला जातो. विद्या, तनय, त्रिकोण स्थान पण याला म्हटलं गेलेलं आहे. या स्थानावरून मुख्यतः पहिली संतान बघितली जाते. या स्थानावरून अफेअर बघितली जातात. या स्थानावरून मांत्रिक विद्या बघितली जाते. या स्थानावरून अनुष्ठान बघितलं जातं. या स्थानावरून आपली पहिली संतान बघितली जाते. या स्थानावरून तत्वनिष्ठता पाहिली जाते. या स्थानाला लक्ष्मी स्थान पण म्हटलं गेलेलं आहे. सट्टे जुगार पण इथे पाहिले जातात. या स्थानावरून व्यवहार पाहिले जातात, बुद्धिमत्ता पाहिली जाते. समजलं आता? त्यानंतर देवांचं अनुष्ठान हे पण पंचम स्थानावरूनच बघतो. समजलं? होतंय. अजून कोणाला काही शंका? बरं, उद्यापासून दिवाळी सुरू होते आपली. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. तुमची ही दिवाळी सुखा समाधानात, आनंदात, निरोगी, स्वास्थ्य चांगलं ठेवणारी, सगळी तुमची स्वप्न पूर्ण करणारी जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर उद्यापासून धन्यवाद ताई आपला तुम्हाला क्लास, पण. धन्यवाद. उद्यापासून आपला क्लास होणार नाही दिवाळीमुळे. आपण दिवाळी होईपर्यंत, पाडवा होईपर्यंत क्लास घेणार नाही आहोत. तुम्ही ही दिवाळी मजा करा, नातेवाईकांकडे जा, एन्जॉय करा, फॅमिलीला टाइम द्या आणि मग दिवाळी झाली
की मग मी मेसेज टाकेल, मग आपला क्लास सुरू होईल. 2 दिवसाची रेकॉर्डिंग बाकी आहे, ती रेकॉर्डिंग मी टाकून देईल. ज्यांना नोट्स मिळाल्या नाही त्यांना नोट्स मिळून जातील, काहींना मिळाल्या असतील कारण काहींनी मला मेसेज केलेला आहे की नोट्स मिळाल्या म्हणून. ज्यांना नाही मिळाल्या त्यांना ह्या वीक मध्ये मिळून जातील, त्यामुळे ते टेन्शन फ्री राहा. पुढच्या तासापासून आपण नवग्रह शिकणार आहोत, तर तास मिस करू नका. कोणाला काही शंका आहे आता? नाही ताई. मॅडम मॅडम सगळ्या काय नाही. नोट्स ज्या आहेत त्या आयडी वरतीच पाठवल्या आहेत ना, आपल्या जीमेल आयडी वरती? सॉरी, नाही दादा, मी नोट्स तर कुरिअर घरी केलंय ना तुम्हाला. नाही, ते कुरिअर आले आहेत आणि मिळाले आहेत. आणि बाकीचे जे बाकी रोज ग्रुप आपले वरती आता डेली. टाकलाय ना मी. अच्छा, म्हणजे आता आपले किती दिवसाचा क्लास झाला मॅडम सध्या? आता साधारण मलाही आपला बघावं 5 लागेल. दिवसाचा 7-8 क्लास. दिवस, 5-6-7 दिवस झाले असतील, आय थिंक सो. तुम्हाला ती रेकॉर्डिंग ईमेल आयडी वरती टाकलेली आहे ना. म्हणजे दिवस प्रत्येक दिवसाची आपली आहे ना, 1 डे, डे 1, डे हो, 2 असं म्हणजे पण डे आपल्या 1 टाकायला. पासून आहे. हो हो, ती ठीक आहे, क्लास म्हणजे जरी संपला तरी तुम्हाला दिसणार. चालेल चालेल मॅडम. म्हणजे मी आता त्या सगळ्या नंबर वाईज पुन्हा एकदा रिव्हिजन, सगळ्या जे हो 7 दिवसाचं आहे चालेल. ते. आपला असाही पाडव्यापर्यंत, दिवाळी पाडव्यापर्यंत, भाऊबीजेपर्यंत क्लासला सुट्टी आहे, तेव्हा तुम्ही रीडिंग ओके, करून घ्या. ठीक आहे. थँक्यू. नोट्स मिळाल्या का तुम्हाला? येस 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 मॅडम. विकास तिवारी, नाशिक, महाराष्ट्र. नोट्स मिळाले. हो. सुंदर. ओके. थँक्यू. ज्यांना मिळाल्या नसतील त्यांना या वीक मध्ये मिळून जातील. आणि जे औरंगाबाद मध्ये राहतात त्यांनी घरी येऊन घेऊन जा. उद्या आले तर जमेल का मॅम घरी? उद्या उद्या करू. उद्या मी घरी देऊन जाईल, तुम्ही घेऊन जा सासूबाईंकडे, ठीक आहे चालेल. जर मी नसले तर. ओके चालेल. हम्म. अजून कोणाला काही शंका? मॅम तुम्ही ते मला एक ते त्या दिवशी विचारलं होतं सगळे प्रश्न वगैरे ते सांगणार होता तुम्ही मला. हो, मला मी मेसेज सांगणार. ते टाकला मला होता बघा. परवाला कॉल करता, सॉरी शनिवारी कॉल करता का शनिवारी सांगते मी. जर माझ्या मागे दिवाळीची कामं चालू आहेत, शनिवारी. माझ्या स्वतः पत्रिका चालू आहे, मलाच टाइम नाही मिळाला. शनिवारी कॉल करा, शनिवारी सांगते. ठीक आहे चालेल. हम्म. अजून कोणाला काही शंका क्लास बद्दल, काही शिकवण्याबद्दल? नाही, ऍक्च्युली मॅडम काही दिवस बाहेर प्रतिष्ठेच्या कर्मामुळे माझं थोडासा गॅप पडला. फक्त तेच 7 पाठ मिळून जातील तर माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी येतील. हो नक्कीच. पुन्हा. मी तशी ग्रुप वरती रात्री लिंक टाकते, फ्री झाली की. हम्म. रात्री परत डे 1 पासून आजच्या डे पर्यंत पूर्ण लिंक टाकते मी तुम्हाला. मग तुम्हाला डे खूप 1 खूप पासून ते धन्यवाद मॅडम. आतापर्यंत सगळं मिळून जाईल. खूप खूप धन्यवाद. हम्म. आणि असंही आपला क्लास जरी संपला तरीही ती रेकॉर्डिंग तुम्हाला क्लास संपल्यानंतर 2-3 महिने वर दिसेल. ओके. आणि युट्यूबचा जो चॅनल आहे मॅडम, त्याच्यात पण आपण हेच टाकत आहोत ना, ऍक्च्युली डे 1 पासून हा जो युट्यूबचा हा, चॅनल आहे, म्हणजे युट्यूब त्याच्यात पण हीच चॅनललाच आहे ना. रेकॉर्डिंग आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल ना माझं चॅनल, आहे तर आहे, तुम्हाला केलेलं जेव्हा जेव्हा केलेलं. मी रेकॉर्डिंग टाकल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. ओके ओके ओके. हा बरोबर, मी आणि केलेलं आहे, सबस्क्राईब, सबस्क्राईब केलं. हा हा, सबस्क्राईब केल्यावरती सगळे डे 1 पासूनच्या सगळे रेकॉर्डिंग पण दिसतील तुम्हाला. ओके. अजून काही शंका? मॅडम कुठलं चॅनल आहे युट्यूबवर? तुम्ही ज्या लिंकला जॉईन होता ना माझ्या ग्रुपवरची, मी लिंक हा हा टाकते हा तुम्हाला हा रेकॉर्डिंगला. ते जी हा. रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला युट्यूबलाच दिसते दादा. मग ती जे चॅनल जे युट्यूबला जे दिसतं ते माझंच चॅनल आहे, वृषाली देशपांडे नावाने का वृषाली जोशी नावाने, माझ्या लक्षात पण वृषाली नावाने आहे. ओके. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल कोणत्याही रिलेटेड, तर ती तुम्हाला तिथे दिसणार. क्लासचे जरी व्हिडिओ टाकले तरी तुम्हाला दिसणार. ठीक आहे, मग आपण आपल्या क्लासेस थांबवूया. आपले 12 भाव कंप्लीट झालेले आहेत. पुढच्या तासिकेला आपण नवग्रह शिकणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनीच लक्षपूर्वक देऊन क्लासला जॉईन व्हा. नवग्रह मिक्स करू नका, कारण नवग्रह
परत सगळी कुंडली आहे, त्यामुळे ते मिस करू नका. ठीक मॅडम आहे, ते आपलं बनणार नाही. बोला. ते पुस्तक जे मला ते जातक खंड हवं होतं ते आता दिवाळीनंतरच मिळेल का असं काय? असं काही नाही, तुम्ही आता जरी टाकून दिल्या उद्या सकाळी मी कुरिअर टाकून देणार. किती किती हे करायचं कॉस्टिंग? 500 रुपये पुस्तकाचे आहे, हा. वरती तुम्ही 60 रुपये द्या याचे कुरिअरचे. ओके मॅडम. 60 रुपये लागतात, पोस्टाने काही एवढे लागत नाही. 60-70 हो ठीक आहे रुपये मॅडम, लागून ठीक आहे जातात. मॅडम. ओके. ठीक आहे, हो. अजून कोणाला काही शंका नसेल तर आपण आपला क्लास थांबवूया. जय श्रीराम, जय परशुराम. जय हॅपी दिवाळी श्रीराम, जय सगळ्यांना. परशुराम. जय श्रीराम, जय हॅपी परशुराम. दिवाळी जय मॅम. श्रीराम, हर हर Happy महादेव. या दिवाळी. सर्वांना हॅपी हॅपी दिवाळी दिवाळी. टू ऑल हॅपी फ्रेंड्स. दिवाळी. सर्वांनाच हॅपी दिवाळी. शुभ दिवाळी, शुभ दीपावली. आपलं शुभ दीपावली, शुभ नॉट हॅपी, क्लास शुभ मधल्या शुभ दीपावली सर्वांना दीपावली. पण सर्वांना. हॅपी दिवाळी. एन्जॉय करा, सर्वांना मस्त शुभ मजा करा. दीपावली. हर हर महादेव. महादेव. या सर्वजण फराळाला नगरला. सगळ्यांनी तुम्ही या मजा करा. नाशिकला. त्या निमित्ताने आपण भेटू. मॅडम Get मला आले की together. माझ्याकडे पण या. हो मॅडम, मॅडम आता दिवाळीचा फराळ पाठवतील सर्वांना ग्रुप वरती. आपण ते पण त्याचा पण आस्वाद कुरिअर घेऊया. नाही, ते पाठवून द्या नाही मॅडम करता येणार. सर्वांना. त्यापेक्षा समक्ष औरंगाबादला फराळ खायला या. नक्कीच नक्कीच, चालेल. आमचा प्रयत्न पूर्ण राहील लवकरच. संभाजीनगरला कुठे असतात मॅडम? मी राहायला सिडकोला आहे, N9. सिडको N9 ला आहे का? बर बर बर. आलो कधी की पण फोन आले करू की का मला मग मॅडम? call करा. नक्की 100%. कधीही या, तुमचंच घर समजू. आणि आमचा हो. कार्यक्रमाचाही काही ना काही आयोजन असतं. यज्ञानुष्ठान तर तिकडे चक्कर नक्कीच होईल मॅडम, तर मग आम्ही नक्कीच येणार. ओके. नक्की आले की मला कॉल करा. Yes, yes, yes. चलो. ठीक आहे. शुभरात्री, शुभ दीपावली. शुभ दीपावली ताई. हो.